आपले अनुमोदन देत आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मी जे बोललोय तर त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून तुम्हाला वाटतच असेल, म्हणजे सुरुवातीला अक्षय आला तेव्हा इथे कोणीच नव्हतं. तुला त्यांनी खाली पाहिलं आणि म्हणाले वा अक्षय आला. तर धन्यवाद सर, आपण हे विशेष स्थान स्वीकारलं. तदनंतर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्याची विनंती मी सन्माननीय आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका शोभाबाई मॅडमांना करतो. आजच्या आपल्या शाळेने आयोजित केलेला हा आपला कार्यक्रम, स्नेहसंमेलनं अनेक होत असतात, 10वीच्या बॅचचे असतात, 12वीचे असतात आणि तिथे आपणच आयोजित करत असतो. पण एखादी शाळा जेव्हा आपल्याला बोलावते आणि एक शाळा आपल्याला सांगते की आम्हाला आमच्या पाखरांना पाहायचं आहे, इवलेशे रोप लावलेले द्वारी तयाचा वेळ गेला गगनावरी, आणि ती सुरुवात तुमच्यापासून ही आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे आम्हाला असं वाटतं की पहिल्या बॅचला जर आम्ही शिक्षक म्हणून असतो तर किती मस्त झालं असतं, असं आम्हालाही वाटतं. कारण सुरुवात ज्यांच्यापासून होतं ना तो फार महत्त्वाचा असतो. त्याच्यानंतर अनेक लोक जोडत जातात. आज 25 वर्षामध्ये कितीतरी विद्यार्थी या ठिकाणी येऊन गेले असतील, अनेक शिक्षक या ठिकाणी येऊन गेले असतील, पदाधिकारी या ठिकाणी येऊन गेले असतील. पण जो पहिला प्रारंभ असतो तो प्रारंभ खूप महत्त्वाचा असतो आणि त्या प्रारंभाचे शिलेदार तुम्ही आहात. तुम्हा सर्वांचे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आम्ही स्वागत करतो. आता तुम्हाला सगळ्यांना थोडासा प्रश्न पडला असेल की बोलणाऱ्या व्यक्तीला तर मी ओळखत नाही, म्हणजे मला ते सर नव्हते किंवा मला ते शिक्षक नव्हते, दिसणारे अनेक चेहरे थोडे वेगवेगळे आहेत. तर तुमचा परिचय आम्ही तुम्ही जेव्हा आलात तेव्हा स्वागत करताना तुमचा परिचय आम्ही लिहून घेतलेला आहे आणि आमच्या वरिष्ठ शिक्षकांनी तुमचा परिचय आम्हाला सांगितलेला आहे. तुमच्या एक लक्षातही आला असेल की तुम्ही जेव्हा येत होता तेव्हा आमचे कैलास सर असतील, आमच्या भोईर मॅडम असतील, देशमुख मॅडम असतील, हे तुमचा चेहरा पाहून सांगत होते, अरे तू हा ना. 25 वर्षापूर्वी आपण जेव्हा लहान होतो, मला वाटते आपले चेहरे आता जेव्हा तुम्ही फोटोमध्ये पाहिले असतील, हे हा कोण, हे ही कोण असं होतं ना. हे चेहरे आता सगळे बदललेले आहेत आणि तरी सुद्धा जेव्हा आपला शिक्षक आपल्याला ओळखतो, मला वाटते फारच वेगळी गोष्ट आहे. असं होत नाही. आपले नातेवाईक पण आपल्याला बऱ्याच दिवसांनी भेटायला जात, अच्छा तू यांचा मुलगा का, आम्ही ओळखलंच नाही तुला, एवढा होतच तेव्हा पाहिलं होतं, असं होतं. परंतु आपले शिक्षक तुम्ही कधीही न भेटता या 25 वर्षामध्ये तुम्ही त्यांना पुन्हा कधी भेटलेलं नसाल तरी सुद्धा तुम्हाला त्यांनी ओळखले. ही जी आत्मीयता आहे, प्रेम आहे, या प्रेमातून हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मग या शिक्षकांचा, आता नवीन शिक्षकांचा परिचय आपल्याला हवा असेल आणि म्हणून मी सर्वात प्रथम पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आणि ज्यांना तुम्ही सगळेजण ओळखतच असाल, पण तरी त्यांच्यापासून आपण सुरुवात करूया. सर्व शिक्षक आपल्याला या ठिकाणी आपला परिचय देतील. असे आहात सगळे, छान आहेत ना, ओळखतात मला तुम्ही, हो ना. मी प्रीती संतोष देशमुख, अनगावची आहे आणि आता या शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून पूर्व प्राथमिक विभागाची मुख्याध्यापिका म्हणून आहे. नमस्कार, मी वैशाली शिवाजी जाधव सरांची मुलगी आहे मी. त्याच्यानंतर माझं आता नाव बदललेलं आहे, वैशाली सुरेश थोरात. मी इथं शिक्षिका म्हणून काम करत आहे. धन्यवाद. मी विद्या सुहास पुणे, मी 2008 मध्ये प्राथमिक शिक्षिका, आता मी छोट्या शिशूला शिकवते. नमस्कार, मी कुमारी वैष्णवी राजेंद्र नाटवा. मी 2017 झाली, म्हणजे शाळेत इथेच शिकले, छोट्या शिशूपासून 4थीपर्यंत आणि या शाळेत कार्यरत शिक्षिका म्हणून कार्यरत. नमस्कार, माझं नाव चंदन गणेश पुळे, मी पण या शाळेत शिकले आणि आता इथे सहशिक्षिका. नमस्कार, माझं नाव सौ सोनाली मोहनचेला, मी सहशिक्षिका म्हणून. नमस्कार सर्वांना. हा हॉल जो आहे तो परिचित नाही, शिक्षक परिचित नाहीत, पण आपल्या शाळेतच हा कार्यक्रम घ्यावा, जिथे नवीन इमारत आहे तिथे कार्यक्रम घ्यावा असा आमचा अट्टास होता. पण आम्ही अंदाज बांधला की 5 बॅचचे 370 विद्यार्थी आहेत, एवढे विद्यार्थी तिथे बसणार नाहीत असा अंदाज बांधल्यानंतर या सभागृहामध्ये 500 विद्यार्थी बसतात, म्हणून व्यवस्थापन
इथे केली, पण थोडंसं जरा विद्यार्थ्यांची मानसिकता असेल किंवा आमच्या लेवल काही बदल असेल तर संख्या आपली कमी झालेली आहे. एवढी संख्या कमी असेल तर आपण आपल्या शाळेमध्ये कार्यक्रम घेतला असता, जेणेकरून माझे विद्यार्थी ज्यांनी ती शाळा आधी पाहिलीच नव्हती, जी पहिली बॅच आहे त्यांनी ती शाळा पाहिलीच नाही, त्यांना त्या शाळेमध्ये बसण्याचं भाग्य मिळालं असतं. बाकी म्हणजे एकच असं आहे कमल असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, माझं नाव आहे सौ शोभा गोळे. आज तुम्ही मला भोईवाड्यामध्ये ओळखत असला तर पहिल्या बॅचचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यापैकी माझं नाव आहे श्रीमती शोभा राणे. हे प्राथमिक विभागाच्या पहिल्या शिक्षिका मी आहे. आता माझ्याकडे मुख्याध्यापक पद आहे. मलाही सगळेच ओळखत आहेत. श्री कैलास गणपत पाटील, सहशिक्षक म्हणून मी इथे काम करतो. नमस्कार, मी विवेक रघु शेळके. मी सुद्धा या शाळेमध्ये सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. नमस्कार, मी सौ उज्ज्वला भूषण होईल आणि 2008 पासून मी या शाळेत कार्यरत आहे. काही चेहरे मला ओळखतात, काही नाही ओळखत. पाटील, मी 2009 पासून या ठिकाणी कार्यरत आहे. मला ओळखणारे कोणीच नाही आहे, म्हणजे मला ओळखणारे विद्यार्थी आलेले नाही. ज्यांची नावं आहेत ते अनेक विद्यार्थ्यांना मी शिकवलेले आहेत, ते इथे आलेले नाही आहेत असं मला सांगायचं आहे. 2009 पासून या ठिकाणी कार्यरत आहे. माझं नाव आहे ज्योती अमोल परदेशी आणि मी 2010 पासून या शाळेत कार्यरत आहे. धन्यवाद. नमस्कार, मी सौ अपर्णा भूषण कोरडे. मी 2011 पासून या शाळेत कार्यरत आहे, सगळ्यात ज्युनियर शिक्षक. नमस्कार, माझं नाव वैशाली चोदन पराडे. मी प्राथमिक विभाग सहशिक्षिका म्हणून काम करते. माझे नाव करुणा निलेश रसने. मी प्राथमिक विभाग सहशिक्षिका म्हणून काम करते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव कविता रंजन देणे. मी प्राथमिक शिक्षिका म्हणून. नमस्कार, माझं नाव सौ रेखा किरण रसने आणि मी प्राथमिक विभागाला सहशिक्षिका म्हणून काम करते. नमस्कार, माझं नाव हर्षदा राजेंद्र भोळे आणि मी ते प्राथमिक विभागाला सहशिक्षिका म्हणून काम करते. मी इथे आता तुम्ही सगळ्यांनाच मी ओळखते. तुम्हाला तुम्ही असताना मी बालवाडी शिक्षिका म्हणून होते इथे, पण आता मला प्राथमिक विभागात लिपिक म्हणून लिपिका पदावर मी इथे काम करते. पवार आणि तुम्ही सगळेच मला ओळखतात. आणि मनीषा म्हणून राहतो, बालवाडी शिक्षिका म्हणून काम करते. अजून 4 आपले कर्मचारी आहेत ते शाळेमध्ये गेले तयार. येतील नंतर परिचय. आमचा परिचय झाला, आपण गेल्यानंतर माझा परिचय दिला, आता तुमचा परिचय पण आम्हाला हवा आहे. तर आता जर मी असं सांगितलं कोण येते तर सगळे एकमेकांकडे पाहतात. म्हणजे इथलंच नाही, हे सगळीकडेच असतं. तर सगळंच एकमेकांकडे पाहणं, तुझा असं होत असतं. असं होऊ नये म्हणून आपण असं सरळ सुरुवात करून 1 2 3 4 5 6 7 आहे की नाही. सोपं म्हणजे कोणाला सांगायला विनंती करतो. विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी आपला परिचय देतील. आपलं नाव, पूर्वाश्रमीचं, त्यानंतर आत्ताचं सांगायचं असेल तर आत्ताचं, पूर्वाश्रमीचं आता कुठे दिलेलं असेल कुठली असतील तर मुलांनी नाही सांगायचं, मुलींनी सांगायचं आहे. त्याच्यानंतर आपण काय करत आहोत, आपलं शिक्षण काय आणि आपण काय करत आहोत, एवढा थोडक्यात परिचय आपण देऊया. माझं नाव दीप्ती गुरुनाथ गोळे. शिक्षण 1ली ते 4थी या शाळेमध्ये झालं. खूप आठवणी आहेत शाळेच्या आणि शिक्षक मॅडम सर्वांचीच खूप आठवणी येतात. निखिलचा जेव्हा पहिल्यांदा फोन आला का आपल्याला शाळेमध्ये जायचं आहे, त्या दिवसापासून खूप उत्साहित होतो का केव्हा जायला मिळेल, केव्हा सगळ्यांना भेटायला मिळेल. पुन्हा एकदा शाळेचे खूप आभार मानते. तुम्ही सगळ्यांनी बोलवलं इथे, आम्हाला सगळ्यांना भेटता आलं त्यासाठी. नमस्कार, सन्माननीय व्यासपीठ तसेच मंचावर उपस्थित मान्यवर, शिक्षक वर्ग तसेच कर्मचारी वर्ग तसेच माझ्या बालपणीच्या मित्रमैत्रिणींनो, मी देविका गुरुनाथ रसने, राणा
छोटा शिशु ते 4थी पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. मी लहान असताना भिवंडीला शाळेत चालेल थोड्या वेळात मला देते. नमस्कार सगळ्यांना. मी मुक्ती पाटील. माझी पहिली ते 4थी माझं इथेच शिक्षण झालं आहे आणि माझं सध्या मास्टर फार्मसी झालं आहे आणि पुणे येथे जॉबला आहे हेल्थकेअर डिपार्टमेंट. सगळ्यांना माझं नाव ओंकार विलास गरज, खानगावमध्येच राहतो. बालवाडीपासूनच 4थी पर्यंत इथे आम्ही शिक्षण घेतलं आणि मी सध्या पितांबरी कंपनीमध्ये जॉब करतो. सध्या आता मी महाराष्ट्र शासन सेवेमध्ये हेल्थ सब इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे. माझं नाव अक्षय अरुण ठाकरे. 4थी पर्यंत शिक्षण माझं इथेच झालं आहे. त्याच्यानंतर मी BE मेकॅनिकलमधून इंजिनिअरिंग केलं आहे आणि माझा नवीन मुंबई इथे स्वतःचा व्यवसाय आहे. माझं नाव सिद्धांत संतोष म्हात्रे. मी MSc इन अॅनालिटिकल केमिस्ट्री आणि सध्या आरोग्य विभाग पालघरचे काम करतो. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव रजत किरण गरज, खानगाव येथेच राहतो आणि प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतो. इन्व्हेंटरी मॅनेजर म्हणून तिथे पोस्टिंगला आहे. मी निखिल शंकर गोयल, राहणार कुंडास. मला ट्रान्सपोर्टचा धंदा आहे. नमस्कार. माझं नाव अभिजित राजेंद्र पन्हाळे. 1ली 4थी या शाळेमध्ये शिक्षण झालं आहे माझं आणि मी आता इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्ट करून माझा व्यवसाय स्वतःचा. नमस्कार. माझं नाव हर्षवर्धन दिनेश मोरे. मास्टर झालं आहे IT मध्ये आणि मी IT कंपनीमध्ये आता सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉब करतो. नमस्कार. माझं नाव मनीष नंदलाल कुंभार. मी स्वतःचा बिझनेस रन करतो. नमस्कार. माझं नाव चेतन मुरली पाटील. माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आहे. मी एका फार्मा कंपनीमध्ये प्रोडक्शन असिस्टंट मॅनेजर जॉब करतो. नमस्कार. माझं नाव जयेश कादर देसले, राहणार अंगाजोज आहे. माझं MA PPED झालेलं आहे आणि मी शारीरिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझं नाव शिवम शंकर कारण मी राहणार मोरपाडा. मी सध्या बिझनेस करतो. सर्वांना नमस्कार. माझं नाव जयेश शांगवडी. मी आता द स्कॉलर एस्कोल या ठिकाणी सेकंड क्लास म्हणून जॉब करतो. नमस्कार. माझं नाव अनिकेत सुदाम सुमार. मी छोटाशून ते 4थी या शाळेमध्ये शिकलो आणि आता मी LP कन्स्ट्रक्शन म्हणून माझा बिझनेस पूर्ण चालू आहे. नमस्कार. माझं नाव विवेक मारुती पाटील. 4थीपर्यंत मी या शाळेत होतो. सध्या माझं नाव विवेक मारुती पाटील. मी 4थीपर्यंत या शाळेत होतो. सध्या माझा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय. नमस्कार. माझं नाव गिरीश सुरेश ठाकरे, राहणार पालघर आहे. मी माझं BE मेकॅनिकल इंजिनिअरिंग कंप्लीट करून प्रायव्हेट कंपनीमध्ये प्रोजेक्ट इंजिनियर. नमस्कार. माझं नाव अजय सुरेश नसने, राहणार पारिवली आणि सध्या शिक्षण BTech मेकॅनिकल झालेलं आहे आणि प्रायव्हेट कंपनीत मॅनेजर म्हणून काम आहे. नमस्कार. माझं नाव अथर्व घनश्याम भोग, राहणार आटगाव. ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. त्यानंतर डोंबिवली नागरी सरकारी बँकेत सहाय्यक व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत आहे आणि इलेक्ट्रिकची कामं करतो. धन्यवाद. नमस्कार. माझं नाव अक्षय भगवान गोयल आणि 4थीपर्यंत माझं शिक्षण इथे झालेलं आहे. माझं शिक्षण BE मेकॅनिकल ॲज अ डिझायनर इंजिनियर म्हणून मी आता वसई इथे कार्यरत आहे. नमस्कार. माझं नाव ऋतुराज दत्तात्रय पाटील, राहणार वरे. माझा पेपरचा कॉन्ट्रॅक्ट आहे आणि प्लस मला टूर्स अँड ट्रॅव्हलचा बिझनेस आहे. नमस्कार. माझं नाव ओंकार कांता सावंत. 1ली ते 4थी या शाळेत होतो आणि माझा बिझनेस म्हणजे बिल्डिंग म्हणजे सप्लायचा बिझनेस आहे. तर मित्रांनो, मी प्रदीप सुभाष माली. मी 3री आणि 4थी या शाळेत शिकलो आणि मी बिझनेस एकविरा इव्हेंट या नावाने मी स्वतःचा बिझनेस करतो. मी हेमांगी कुणाल पाटील. वर घ्या आणि जवळ जवळ बोल. नमस्कार. मी हेमांगी कुणाल पाटील.
लग्ना अगोदरचं नाव हेमांगी किरण करते. इथे 4थीपर्यंत शिकायला होती. सगळे शिक्षक ओळखीचे छान वाटलं सगळ्यांना बघून. आता मी कम्प्युटर इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये अकाउंटंट आहे. माझं नाव नीता अविनाश देव. माझं शिक्षण इथेच झालं पहिली ते 4थी. शिक्षण BA. आता मी परदेशात भूमी अभिनय भिवंडी येथे काम करते. नमस्कार, माझं नाव दर्शना सुनील पवार. मी छोट्या शिशू ते पहिली या शाळेत शिकली आहे आणि मी अंगावरतीच राहते आणि माझं शिक्षण कम्प्युटर सायन्समध्ये मी केलं आहे आणि आता कॉग्निझंटमध्ये ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करते. नमस्कार, माझं नाव धनश्री नरेश कासार. मी छोटा शिशू ते 4थी ते. नमस्कार, माझं नाव मोनिका भगवान कारमाळे. माझं शिक्षण 4थीपर्यंत इथेच झालं आहे आणि मी MSc इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. नमस्कार, माझं नाव हर्षला रामचंद्र नाईक आणि मी छोटा शिशू ते 4थी ह्याच शाळेत होती. माझं BE केमिकल इंजिनिअरिंग झालं आहे आणि R&D डिपार्टमेंटमध्ये लीड इंजिनियर म्हणून काम. नमस्कार, माझं नाव मोनाली प्रभू आहे. मी छोटा शिशू ते 4थीपर्यंत इथे शिकले आणि माझं BA स्टेनोग्राफी झालं आहे. मी ठाणे महानगरपालिकेत कार्यरत होती पण सध्या वरच्या पोस्टसाठी मी ब्रेक घेतली. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व माजी विद्यार्थी, आज आपल्या शाळेला 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या शाळेचा रौप्य महोत्सव वर्ष साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने शाळेत अनेक कार्यक्रम उपक्रम आयोजित केलेले आहेत. त्यांच्यापैकीच एक भाग म्हणजे हा आजचा आपला माजी विद्यार्थी मेळावा. तर बऱ्याच वर्षी आपण अनेक कार्यक्रम साजरे करत असतो आणि मागच्या वर्षी की पुढील वर्षी आपल्या शाळेला 25 वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने आपण दरवर्षी जे कार्यक्रम साजरे करतो त्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळा कार्यक्रम आपण आयोजित केला पाहिजे. आणि अशी चर्चा करता एक विषय पुढे आला की आपण जे आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी शिकलेले आहेत ते लहानपणी आपल्या पुढे असतात, पण आज ते कुठल्या क्षेत्रात गेलेले आहेत, त्यांनी कोणतं शिक्षण घेतलेलं आहे आणि ते कोणत्या कामावर कुठे कार्यरत आहेत याचा आढावा घ्यावा. त्यांचा आपला संवाद होणार आणि प्लस त्यांचा एकमेकांचा संवाद होईल हा हेतू घेऊन आम्ही आजचा हा माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केलेला आहे. आणि या मेळाव्यामध्ये आपण सुरुवातीपासूनची शाळा होती ती आजपर्यंत पटसंख्या आणि त्या शाळेमध्ये कसं शाळेचा कायापालट होत गेलेला आहे त्याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर आपल्या सोबतच्या 3 बॅच आहेत. त्या बॅचची आजची आपली नवीन इमारत आहे त्या इमारतीमध्ये बसलेले नाही. मग आपली जी सुरुवात आहे तर शारदा विद्यामंदिर पूर्व प्राथमिक विभाग आंगाव ही शाळा जून 2001 पासून सुरुवात झाली आणि या शाळेचा वर्ग लाहोटी शाळेचा जो सोडवणा सभागृह आहे त्या सभागृहामध्ये पहिल्या वर्षी आपलं छोटा शिशू आणि मोठा शिशू असे 2 वर्ग चालू झाले आणि या 2 वर्गामध्ये छोटा शिशूमध्ये 38 विद्यार्थी होते, मोठा शिशूमध्ये 36 विद्यार्थी असे एकूण 74 विद्यार्थी आपल्या पहिल्या वर्षी होते. आणि या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी छोट्या शिशूसाठी सुवेदा जोशी मॅडम आज सध्याच्या कार्यरत नाहीत आणि मोठ्या शिशु वर्गासाठी सौ प्रीती देशमुख ज्या आज पूर्व विभागाच्या मुख्याध्यापिका आहेत अशा 2 शिक्षिका सुरुवातीला आपल्या शाळेमध्ये कार्यरत होत्या. आणि 74 विद्यार्थ्यांपासून ही शाळा सुरुवात झालेली आहे. शाळेची इमारत नव्हती, लाहोटी शाळेच्या सभागृहामध्ये आपली सुरुवात झालेली आहे. तिथपासून त्याच्यानंतर हळूहळू हेच वर्ग आपले पुढे गेलेले आहेत. म्हणजे जे मोठ्या शिशूमध्ये विद्यार्थी होते ते पहिलीमध्ये आलेले आहेत आणि पहिल्या आल्यानंतर आपला प्राथमिक विभाग हा सुरुवात झालेला आहे. तर प्राथमिक विभागामध्ये एकूण 37 विद्यार्थी होते आणि आपल्या पहिलीचा एकच वर्ग होता. त्या वर्गाला शिकवण्यासाठी सौ शोभा राणे श्रीमती शोभा राणे म्हणजे आजी शोभा गोरे मॅडम आहेत. तर पहिली शिक्षिका प्राथमिक विभागाला मी होती आणि त्यानंतर आपली पटसंख्या वाढत गेलेली आहे. मी तुम्हाला फक्त पटसंख्येचा आढावा थोडक्यात देते. मध्यंतरी आपले बरेच शिक्षक जे होते ते कायमस्वरूपी असल्यामुळे बदललेले आहेत. त्यांची कोणा नावं असेल तर मी तुम्हाला ती सांगणार आहे. 2001-2 साली आपली पहिली पटसंख्या छोटा शिशू 38, मोठा शिशू 36
एकूण 74% सुरुवात झाली. त्याच्या आता 2002-03 मध्ये छोटा शिशुमध्ये 22, मोठा शिशुमध्ये 40 आणि इयत्ता पहिलीमध्ये 37 म्हणजे एकूण 99% झालेले आहे. 2003-04 मध्ये छोटा शिशु 31, मोठा शिशु 33, इयत्ता पहिली 42. नंतर आपला दुसरीचा वर्ग वाढला गेला, तिथे संख्या होती 37, एकूण 143% झालेले आहे. सन 2004-05 मध्ये छोटा शिशु 58, मोठा शिशु 51, इयत्ता पहिली 50, इयत्ता दुसरी 47 आणि आपला तिसरीचा वर्ग सुरू झाला, तिथे पटसंख्या होती 38, एकूण 244. 2005-06 मध्ये छोटा शिशुला 100 विद्यार्थी झाले, मोठा शिशु 80, इयत्ता पहिली 58, इयत्ता दुसरी 55, इयत्ता तिसरी 49 आणि चौथीचा वर्ग आपला शेवटचा राहिला तर तोही सुरू झाला, तिथे होते 40 विद्यार्थी, एकूण 382 विद्यार्थी झाले. सन 2006-07 मध्ये छोटा शिशु 52, मोठा शिशु 96, इयत्ता पहिली 75, इयत्ता दुसरी 52, इयत्ता तिसरी 50, इयत्ता चौथी 48, एकूण 373. सन 2007-08 मध्ये छोटा शिशु 81, मोठा शिशु 73, इयत्ता पहिली 78, इयत्ता दुसरी 69, इयत्ता तिसरी 50, इयत्ता चौथी 53, एकूण 444. या बाकी आज त्याची सगळी पटसंख्या वाढत नाही. सांगायचा उद्देश हाच आहे की एकूण 38-36 एकूण 74 पहिल्या वर्षी विद्यार्थी होते, त्यानंतर दरवर्षी आपली पटसंख्या वाढत गेलेली आहे. 2004-05 पर्यंत 5-6 पर्यंत आपले 4थी पर्यंत सगळे वर्ग क्लिअर झाले आणि त्यानंतर प्रत्येक वर्गाच्या 2-2 तुकड्या झालेल्या आहेत. तर आजपर्यंत छोट्या शिशुमध्ये जे 2001 मध्ये 74 विद्यार्थी होते, तर आज छोटा मोठा शिशु असे विभाग मिळून 142 विद्यार्थी 25व्या वर्षामध्ये आपल्या शाळेमध्ये येत आहेत. त्याच्यानंतर पहिली ते चौथी जो प्राथमिक विभाग आहे तिथे पहिल्या वर्षी आपली पटसंख्या होती 37, तर आज इयत्ता पहिली दुसरी जी आहेत त्या 2-2 तुकड्या आहेत, आपल्या सर्व 3-3 तुकड्या केलेल्या आहेत. ती पटसंख्या आहे 504. ते 142 आणि 504 असे पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभाग दोन्ही विभाग मिळून 646 विद्यार्थी आज 2025 वर्षामध्ये आपल्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. म्हणजे तिथे हा जो आढावा दिलेला आहे त्या आढाव्यामध्ये आपण छोटंसं रोप बघायचं उपलब्ध म्हटलं होतं, छोटंसं रोप लावलं होतं. त्या रोपाचं आता आज काय झालेलं आहे, मोठं वृक्ष झालेलं आहे आणि या वर्ग तुकड्या म्हणजे त्यांच्या फांद्या आहेत आणि त्या फांद्यालाही पानं म्हणजे तुम्ही सगळे ते विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. ते वृक्ष आपलं हळूहळू अजून मोठं होत आहे आणि यापुढेही त्याची विस्तार जाणार आहे अशी आम्हाला सुद्धा आशा आहे. कारण या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा चांगला विकास तर झालाच पाहिजे, पण ते बहुसंपन्न झाले पाहिजेत. फक्त त्यांना आपण शिक्षण दिलं, त्यांना ज्ञान दिलं, त्यांना वाचन लेखन आलं एवढंच अपेक्षित नाही. त्यांच्या अंगी विविध कलागुण पण असले पाहिजे. जर आपण त्यांच्यामध्ये शिक्षण मर्यादित ठेवलं, इतर क्षेत्रामध्ये संधीच दिली नाही, तर जो खेळाडू आहे, जो गायक आहे असे विद्यार्थी घडणार नाही. फक्त आपल्याला शिक्षक घडवायचे आहेत का, इंजिनियर घडवायचे आहेत का नाही, तर त्यांना इतर क्षेत्रामध्ये सुद्धा संधी मिळाली पाहिजे. सन्माननीय व्यासपीठ तसेच मंचावर उपस्थित मान्यवर शिक्षक वर्ग, कर्मचारी वर्ग तसेच माझ्या बालपणीच्या मित्रमैत्रिणींनी, मी लहान असताना माझ्या लसने माझा भाऊ आणि मी किरकिरी वर्गासाठी भिवंडीला शाळेत जायचे. परंतु 25 वर्षापूर्वी भिवंडीला शाळेत जाण्यासाठी खूप अडचणी येत होत्या, कारण की 25 वर्षापूर्वी आपल्या जशा गाड्या रिक्षा आहेत तशा नव्हत्या. मग माझे पालक मला सोडायला यायचे भिवंडीला, पण येण्या जाण्याच्या कारणामुळे शाळा सुटेपर्यंत भिवंडीला शाळेतच थांबून घ्यायचं. मग त्यांचं पण पूर्ण वेळ त्यामध्येच जात असत. पण एक दिवस असा उजाडला आणि माझे वडील, तुमच्या सर्वांचे परिचयाचे स्वर्गीय गुरुनाथ बसने, ते माझ्या आईला बोलले की आपल्या मुलांची शाळेची चिंता आता मिटलेली आहे. तेव्हा माझी आई बोलली का? तेव्हा ते बोलले का अंगावर आपली नवीन शाळा उघडत आहे, ती म्हणजे शारदा विद्या मंदिर अंगावर. आणि मग जरा माझ्या आई म्हणजे बापरे, सर्वात मोठा टेन्शन आपल्या मुलांचा गेला. आणि तो टेन्शन म्हणजे आपल्या मुलांचा नसून आपल्या गावातील मुलांचं टेन्शन गेलेलं आहे. आणि मग जून 2001
मंदिरमध्ये आम्ही छोट्या शिशूमध्ये आलो, ॲडमिशन घेतलं आणि तेव्हा ही शाळा आपली नावाची शाळा आहे, त्याच्या मागे सभागृह होता, त्यामध्ये अक्षरशः पार्टिशन टाकून आम्ही बसून अभ्यास केलेला आहे. आत्ताच आम्हाला सर बोलले तर केवढा गरम व्हायचा, अक्षरशः घामाघूम होऊन आम्ही शिकवलेलं आहे त्यांनी सुद्धा आणि आम्ही सुद्धा विद्यार्थी खाली बसून लाईनीमध्ये अभ्यास शिकलेलो आहे. आणि आत्ता जसे इंग्रजी मीडियममध्ये सिनियर ज्युनियर असतो तेव्हा छोटा शिशू आणि मोठा शिशू असे वर्ग असायचे आणि आम्हाला तेव्हा छोटा शिशू आणि मोठ्या शिशूसाठी आत्ताच मॅडमनी सांगितलं सुमेधा जोशी मॅडम होत्या आणि ती देशमुख या 2 शिक्षिका शिकवण्यासाठी होत्या आणि तेव्हा शाळेत 38 विद्यार्थी होते आणि 38 विद्यार्थ्यांमध्ये आम्ही या शाळेची पहिल्या बॅचची विद्यार्थी आहोत. ही आमची वेगळीच ओळख आहे. मॅडमला विचारलं तर मॅडम मला ओळखलं का? मॅडम बोलतात कसं विचारणार तुला, या शाळेचा पहिला ऍडमिशन आहेस तू, या शाळेचा पहिला ऍडमिशन आहे. आणि हे मॅडम जेव्हा बोलले तेव्हा एक वेगळाच मनाला आनंद झाला आणि अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं. त्यानंतर आमच्यापासूनच पहिली, दुसरी, तिसरी असे 4थीचे वर्ग होत गेले आणि या शिक्षकांनी अक्षरशः आम्हाला खूप प्रेमाने हात पकडून अक्षरं लिहायला शिकवली आणि वेळ आली तर सरांनी आम्हाला काटेरी शिस्त सुद्धा आम्हाला लावलेली आहे. आत्ता गणपतीमध्ये जेव्हा ट्रेंडिंगमध्ये गाणं होतं अशी चिक मोत्याची माळ, हा गाणी आपण शोभा मॅडम म्हणजे आम्ही राणे मॅडम बोलायचो, या राणे मॅडमने आम्हाला 4थीला चिक मोत्याची माळ असा डान्स शिकवला होता आणि तेव्हा आपल्या शारदा विद्या मंदिर या शाळेचं वार्षिक स्नेह समारंभ भिवंडी येथे मीनाताई ठाकरे हॉल येथे पहिल्यांदाच केला होता आणि वार्षिक स्नेह संमेलन हा खूप सुंदर झाला होता. शिक्षकांनी सुद्धा व्यवस्थित आमच्याकडून तयारी करून घेतली, पालकांनी सुद्धा आम्हाला व्यवस्थित तयार केला आणि आम्ही सुद्धा वेडेवाकडे म्हणजे लहान होतो त्यामुळे जसं जमेल तसं नाचलो होतो तिथेशी. आणि शाळेमध्ये विविध स्पर्धा पण होत होत्या, हस्ताक्षर स्पर्धा व्हायच्या, रंगभरण स्पर्धा सुद्धा व्हायच्या आणि विविध सण साजरे केले जायचे. एकादशीची दिंडी आता आपण फोटोमध्ये बघितला, तसेच दहीहंडी असे विविध सण साजरे केले जायचे त्यावेळेला. आणि आज आपण 38 विद्यार्थी होतो आणि या 38 विद्यार्थ्यांवरून शाळेमध्ये अंगाव परिसरातील पंचक्रोशीतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि ही शाळेची नवीन इमारत जेव्हा बघितली तेव्हा एक मनाला वेगळाच आनंद झाला की तेव्हाच्या त्या बसणाऱ्या शाळेतील विद्यार्थी आणि आजची ही इमारत पाहून एक मनाला वेगळाच आनंद झाला. आणि शाळेला आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला आणि आम्हाला सर्व माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित केलं. त्यामुळे विद्याप्रसारक मंडळ अंगाव या संस्थेचे व शिक्षक कर्मचारी वर्गाचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी, सर्व विद्यार्थी मित्रांना, आज 14 डिसेंबर 2025 विद्याप्रसारक मंडळ संचलित शारदा विद्या मंदिर पूर्व प्राथमिक शाळा अंगाव रौप्य महोत्सव वर्षा निमित्ताने आपण आज इथे जमलो. या बॅचमध्ये सर्वात प्रथम 5 बॅचनं बोलवलं आहे, त्यामध्ये आमचा नंबर लागला इथे भाग्यदाक्षण आहे. आम्ही या शाळेत 5व्या बॅचमध्ये 4थी पास झालो. या शाळेत लहान शिशू सन 2003-04 या शैक्षणिक वर्षामध्ये मी प्रवेश केला. त्यावेळेस आम्ही 40 विद्यार्थ्यांपासून आमची सुरुवात झाली. ते 2008-09 इयत्ता 4थी पास झालो. तेव्हा 48 विद्यार्थी होते. शाळेत असताना शिक्षक आणि सर्व कर्मचारी वृंदांनी आपल्याला खूप चांगले संस्कार दिले, त्यामुळे आज आम्ही घडलो. शाळेत असताना
सर्व हिंदू धर्मातील सण साजरे झाले, त्याचबद्दल त्या सणांची माहिती मिळाली. त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा झाले, चांगले शुद्धलेखन स्पर्धा झाल्या, क्रीडा स्पर्धा झाल्या, सांस्कृतिक कार्यक्रम या सर्वांमध्ये प्रत्येकाला त्यांनी सामावून घेतलं. जसं राणी मॅडमनी सांगितलं की कोणाची इच्छा नसेल तरी आम्ही त्याला प्रत्येकाला भाग घ्यायला लावतो. हे आपल्याकडे खूप महत्त्वाचं होतं. त्याला खेळ येवो न येवो, नाचता येवो न येवो, जसं ताई म्हणाली की आम्हाला नाचताही यायचं नाही तरी तू बिंदास स्टेज डेअरिंग ही या शाळेने आम्हाला दिली सर्वात आता. तसेच या शिक्षकांनी आम्ही खूप मस्ती केली शाळेमध्ये, सगळ्यांचा मार घालला, त्यामुळे आज आम्ही ते घडलो. आणि आज ही शाळा खूप मोठी आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये या शाळेचं खूप मोठं नाव आहे. हा आपल्याला आदर वाटतो की आपण या शाळेमध्ये शिक्षण घेतलं आणि आज या शाळेचं ठाणे जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर नाव आहे. आज एवढा पण हॉल आहे आपल्याकडे, सगळे कार्यक्रम वगैरे छान प्रकारे साजरे करतात, त्याबद्दल खूप अभिमानाची गोष्ट आहे. आज आम्हाला सर्वांनी इथे बोलवलं बॅचला, त्याबद्दल विद्याप्रसारक मंडळ, शारदा विद्या मंदिर या सर्वांचे हार्दिक आभार. धन्यवाद. खूप आनंद वाटतोय. पहिल्यांदाच मी आज केली आहे आणि काही तब्येत ठीक नव्हती, बोललो नाही बोलणार मी, पण आज सगळा इथला माहोल बघून सगळं बघून आज इच्छा झाली की आज माझं मनोमत मी पण व्यक्त करावं. तर खरी आपल्याची गोष्ट माझ्यासाठी की जी जेव्हा शाळा चालू झाली ती आमची पहिली बॅच आणि तो मान काहीतरी वेगळा असतो. देविकाने पण सांगितलं तो मान काहीतरी वेगळा असतो. आणि ते आमचे पहिले शिक्षक देशमुखबाई, जेव्हा आम्ही मोठ्या शिशूमध्ये इथे जेव्हा आलो काही ठराविक जणच होतो आम्ही, काय 36 जण असे काहीतरी हे बोलले पाहिजे. आणि तिथनं जो आमचा प्रवास सुरू झाला तो आतापर्यंत त्यातले आम्ही सगळे मुलं अजून पण एकत्र आहोत. आणि ती गोष्ट खरंच आमच्यासाठी आनंदाची आहे की हा शाळेत केली मला ही गोष्ट आहे की हा मला सगळे माझा फ्रेंड सर्कल, माझा जो मित्रपरिवार आहे तो हा माझा आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी की आजही आम्ही इथे सगळे सोबत आहोत. जो शाळेचा माझा इथनं प्रवास चालू झाला तो आजपर्यंत जो थांबलेला आहे, पण माझा जो पाया घातला गेला त्या शाळेवरच घातला गेला. मी आज महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे. पण ती गोष्ट मला आठवते की या शाळेपासून तर आताचा प्रवास जो माझा हा शाळेमुळेच मी या स्टेजला आता आज पोहोचलेलो आहे. आणि त्याच्यामुळे शाळेला खूप धन्यवाद करतो. माझा सगळा शिक्षक वर्ग, आमच्या राणेबाई त्यांनी आम्हाला म्हणजे स्वतःच्या मुलासारखं आम्हाला प्रेम दिलं, आम्हाला शिकवलं. ती गोष्ट मला नेहमी आठवते. भले मला शाळेमध्ये यायला नाही जमत होती, म्हणजे जोपर्यंत आपण काय होत नाही तोपर्यंत शाळेमध्ये नाही राहायचा हा माझा स्वतःचा आठवत होता. आणि आज मी त्या म्हणजे मला आठवतंय की आमचा 4थीचा समारंभ होता, निरोप समारंभ. त्यावेळी सुद्धा मला स्टेजवर बोलवलं होतं की तू काहीतरी व्यक्त कर, पण मी तेव्हा काही बोलू शकत नव्हतो, स्टेज जरी नव्हती मला. पण तेव्हाच मी ठरवलं होतं की मी आज असा दिवस येईल की ज्यावेळी मी शाळेच्या याच दिवशी येऊन काहीतरी माझ्या मनोभात ते व्यक्त करेन. आणि आज मला कसा स्वतःला अभिमान वाटत होता की तो दिवस आणि हा दिवस आज परत इथे तो आलेला आहे. आणि मी चांगल्या स्टेजला एक सक्सेस स्टोरी म्हणून मी तुमच्या समोर सांगत आहे शाळेबद्दल आणि माझ्याबद्दल सुद्धा. आणि बोलायचं म्हणजे आज शाळेला 25 वर्ष होतात आपली ते कंप्लेंट बघता बघता हे एवढे वर्ष गेले कसे ते आम्हाला सुद्धा नाही कळले की आज शाळेला आपल्या 25 वर्ष झाले. ज्यावेळी मला आपल्या राणेबाईंचा सरांचा जेव्हा मला सांगितलं सरांनी की आपल्याला कार्यक्रम करायचा आहे, आणि तेव्हापासून 8 तास लागला होता की आपल्या शाळेत जावं करणं, एकदा शाळेच्या सगळ्या सर लोकांना सगळ्या विद्यार्थ्यांना भेटावं. आणि आज ती माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. इथे आमचे पहिला सर त्यांनी मारून असेल किंवा हे असेल पण एवढं प्रेम दिलं आम्हाला सगळ्यांना की त्या गोष्टींना विसरण्यात सारख्या जातं. पण शाळेमध्ये आलो ते कुटुंब इथले आम्ही सगळे जुन्या आठवणी त्या पूर्ण सगळ्या ताज्या झालेल्या आहेत. आणि मन म्हणून आला माझं काही ते खूप आनंद दिला या शाळेने. सगळ्या विद्यार्थ्यांना घडवलं, आमच्यासारखे विद्यार्थी आधी तयार झाले. मनापासून धन्यवाद सगळ्यांना. आणि सांगितलं की सगळे मॅनेजमेंटमध्ये गेलेले जाते तिथे, पण मेन जो मॅनेजमेंटला घडवतो पाय आहे तो सगळा आम्हाला शिक्षक वर्ग आहे. त्यामुळे सर तुमचा मान कधीही सगळ्यांच्या उभारत असणार आहे हे मी कारण शिक्षक वर्गाशिवाय
खूप आभार मानतोय. आणि असंच कार्यक्रम कोणता ठेवला तर आम्हाला पण आवर्जून सांगत जा, आम्ही येऊ तिकडे शाळेमध्ये. धन्यवाद. पुढे घे पुढे. सर्वांना नमस्कार. माझं नाव जयेश आंबोले. आमची चौथी बॅच आहे. चौथी बॅचमध्ये आम्हाला मुख्याध्यापक तुम्ही काही मित्रसगळं आपल्याला सांगितले का शाळेमध्ये आपल्याला स्नेह संमेलन आणि किंवा काही कार्यक्रम करायचे आहेत. पण आज सर्व विद्यार्थ्यांना बघून एक वेगळीच मनात इच्छा झाली का सर्व विद्यार्थी जमलेले आहेत. पण आमच्या वेळेस तिथे शिवम पालिके, दुसरा अनिकेत शेलार, तिसरा मी आणि मुलीमध्ये फक्त एकच आहे हर्षदा. तुम्ही आता मला बोलले तुम्ही सर बोलले चांगले जमलेले या शाळेची आणि त्या शाळेची एक वेगळी आठवण. त्या शाळेमध्ये आम्ही होतो तेव्हा फक्त एकच किस्सा झाला. तो किस्सा तुम्हाला मी सांगतो. शिवम भारी आणि अभिषेक गोईल त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी एक वाद झाला. त्या वादामध्ये दादा डोक्याला मार लागला. त्यावेळेस आम्हाला क्लास टीचर म्हणून श्याम दुपारे सर, त्या सरांनी दुसऱ्या दिवशी शिवम तर नव्हताच आणि अभिषेक पण नव्हता, पण दुसऱ्या दिवशी नाश्तागीत झालं आणि सर्वांना लाईनीत हॉलमध्ये, वरच्या हॉलमध्ये सर्वांना, मुलगी असो मुलगा असो, सर्वांना लाईनीत अंत्य करायला लावलेलं होतं. पाठीवरती पुस्तक, प्रत्येकाच्या पाठीवर, मुलींच्या पाठीवर पट्टी, आमच्या पाठीवर पुस्तक. त्यांची पट्टी पडली त्यांना मार मुलींना. आम्ही आमचं पुस्तक पडलं ते गप्पा. म्हणून म्हणजे काही क्षण असतात तर ते आपण आठवावे. शाळेमध्ये आल्यावर एक या शाळेमध्ये हॉलमधून एक वेगळा आश्चर्य पण निर्माण झालं. आणि दुसरं बोलायला झाले तर शोभा मॅडम या पण आम्हाला चांगल्या शिकवत होत्या. त्यांची मुलगी पण आमच्याच क्लासमध्ये काही कारणासाठी नाही आली. आणि दुसरं बोलायला तर उज्ज्वला मॅडम होत्या आम्हाला शिकवत. त्या पण खूप छान शिकवत होत्या. अभ्यास नाही केला का नाही केला एवढाच प्रश्न होता. का नाही केला, पप्पांना नाव सांगू का, बस तिथे विषय नव्हता. असंच म्हणजे होतं काही सरांची म्हणजे आता तिथं त्यांनी तर मला ओळखलं नाही ओळखलं मला माहीत नाही मॅडम, पण मी ओळखलं. आणि विवेक सरांबद्दल बोलत नसेल तर त्यांनी पण मला खूप मारले. विवेक सर, स्वप्नील सर म्हणजे शिकवायचे, त्यांचं प्लेट चालू झालं वर्गामध्ये आलं, त्यांचं प्लेट चालू झालं ना तसं शांत. त्यांचे विषय होते एकच इतिहास, पण खूप छान शिकवायचे स्वप्नील सर पण. त्यांचं पण म्हणजे बोलायला गेलं तर ते पण खूप छान होते. एक्झामच्या टायमाला फक्त कोणी चिटिंग केली ना तर मग झालं त्याचं. ठीक आहे, धन्यवाद सर.
शिक्षण याच शाळेमध्ये लाखोटीचा पण तेवढाच हात आहे आम्हाला शिकवण्यामध्ये, पण मुख्य म्हणजे ही जवळची शाळा वाटते खूपच, आणि आपली शाळा वाटते. इथे मला आता काम करण्याची संधी मिळते, त्यामुळे मी शाळेचे आणि संस्थेचे आभार मानते. थँक्यू मला इथे काम करण्याबद्दल, काम करण्याची संधी दिल्याबद्दल. आणि सर बोलले हा मेळावा कशासाठी, तर जेव्हा बोलले तेव्हा खूप भरून आलं, डोळ्यात पाणी आलं. आणि तो वर्ग आठवला सर, चौथीचा पाटील सरांचा वर्ग आठवला. मी जेव्हा शाळेत लागले तेव्हा मला तोच वर्ग मिळाला शिकवायला. त्या पहिल्या वर्गात तर लहान मुलीसारखी फेरी मारली आली की आम्ही वर्गात किती मस्ती केली, किती त्रास दिलाय सरांना. आणि एवढं सांभाळून घेतलं. आज 25 वर्ष पूर्ण होतात शाळेला, त्याबद्दल मी शाळेला अभिनंदनही देते, म्हणजे आभारी मानते आम्हाला आज घडवल्याबद्दल. थँक्यू सो मच. बघितलं की आमच्या बॅचमधनं कोणी आलेलं दिसत नाहीये. मी एकटा जोडून, कारण की अपेक्षा होती की भरपूर जण यावेत आणि मुली आहेत. या शाळेमधनं सुरुवात अशी की माझी ओळख तर एक मस्ती मुलगा बनत आहे. मस्ती करता करता मला खेळाची आवड झाली. देशमुख मॅडम होत्या, आम्हाला देशमुख बाई समज बोलायचो. आणि राणी मॅडम होत्या. त्यांनी खूप आम्हाला प्रेम दिलं, आमच्यावर चांगले संस्कार केले, शिस्त शिकवली. कैलास सर होते, कैलास सरांनी आमच्या बॅचवर बसून आम्हाला शिस्त शिकवली, आम्हाला चांगले मार्गदर्शन केलं. मी गावातला असं मुलं, काही स्कूलमध्ये घडलं की पहिल्यांदा ते माझ्या घरपर्यंत पोहोचायचं. काही पण असू दे, कुठलीही गोष्ट असू दे, कोणाशी भांडण करू नये, कोणाची मस्ती करू नये, घरपर्यंत जायचं. आणि बस कॉन्फिडन्स लेवल नाही होते, कारण की धगधग होत आहे. थँक्यू. नमस्कार. सर्वश्री व्यासपीठ मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या शाळेचे अध्यक्ष माननीय श्री देवसर, तसेच सर्व विभागीय मुख्याध्यापक आणि KR लाहोटी म्हणजे आत्ताचे इंग्लिश मीडियम या शाळेचे अध्यक्ष कुमार मामा सर, तसेच आपल्या शाळेचे सदस्य नानकाजी कुंभार सर, घनश्याम ओक सर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि आपण उपस्थित सर्व विद्यार्थी माझे छोटे विद्यार्थी, आज एवढे मोठे तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही मला ओळखतात, पण मी तुम्हाला प्रत्यक्ष नावाने नाही. हा विद्यार्थी माझा हप्ता. ठीक आहे, चांगलं झालंय, खूप छान वाटलंय. आज तुम्हाला बघून खूप ह्याच्यात नाही झाले. 2001 साली मित्र मंडळाने लावलेले हे शारदा विद्या मंदिराचे हे छोटेसे रोपटे बघता बघता आज 25 वर्षाचे झाले. शाळेत फक्त अंगावचेच नाही तर आजूबाजूच्या गावातील विद्यार्थी होते. याचे पुढाकार सर्वश्री तेव्हाचे गुरुनाथ रसने, पुरोहित सर, देव सर, कुमार मामा आणि नानकाजी कुंभार हे सर्वश्री त्यात अग्रगाणी होते. मी सोनटप्प्याला जात होते, पण तेव्हा असं कळलं की नाही, आपल्या इथे शाळा सुरू होते. ठीक आहे, आपण आपल्या शाळेमध्ये आपल्याच गावामध्ये ही शाळा सुरू करावी आणि इथेच राहावं असं सुचलं. सुरुवातीला फक्त 2च वर्ग होते, हे मगाशी मॅडमने सांगितलं, छोटा आणि मोठा. तेव्हा फक्त 76 विद्यार्थी होते, छोटा आणि मोठा. पण आज बघता बघता 25 वर्षामध्ये 700 विद्यार्थी आज या शाळेमध्ये शिकतात. ते सर्व आपल्या यशाने आणि आपल्या पाठिंब्याने, विद्याप्रसारक मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पाठिंब्याने, मार्गदर्शनाने आज प्रत्येक इयत्तेच्या 3 तुकड्या या शाळेमध्ये कार्यरत आहेत. सर्व स्टाफ आमचा 26 इथे कार्यरत आहे. अनेक विद्यार्थी या शाळेमध्ये घडून गेले, घडत आहेत आणि पुढेही घडणार आहेत. कुणी डॉक्टर आहेत, कुणी इंजिनियर झाले आहेत. IT क्षेत्रामध्ये तुम्ही आता अत्याधुनिक याच्यामध्ये खूप पुढाकार घेतलेला आहे. तसेच काही पोलीसही आहेत, सैनिक आहेत, काही उत्तम
उत्तम खेळाडू सुद्धा ऐकलेले आहेत आम्ही. ते प्रत्यक्ष येऊन कधीतरी भेटत असतात. या काही मुलींनी सुद्धा खूप यश मिळवलेलं आहे. खूप कौतुक वाटतं. आज या कार्यक्रमात आपण सर्व एकत्रित आलो याकरता खूप खूप समाधान वाटतंय. तुमच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक कौतुक वाटतं आणि तुमचा अभिमान पण वाटतो. तुम्हाला जर तेव्हा शिक्षकांनी मारलं नसतं तर तुम्ही घडलेच नसते. आत्ताचे बघा, मोबाईल पुढे घ्या, मॅडमनी बोललं, रागवलं तर राग, बोलायचं नाही, जसे घडते म्हणून हे तुम्ही घडले. तुम्ही म्हणतात छडी मारली, सर ओरडले, सर मारलं, सरांनी मारलं, पण त्याचबरोबर तुम्हाला भासही भरवला, संस्कारही दिले. विद्यार्थी मोठा होतो पण शिक्षक तेवढेच राहतात. त्याच्यामुळे तुम्ही ओळखत असतात. विद्यार्थ्यांची ओळख ही आजच्या या अशा समारंभानेच आपण करत असतो. शिक्षकांची आठवण ठेवून तुम्ही आज इथे आम्हाला भेटायला आलात. खूप खूप धन्यवाद वाटतं. खूप समाधान वाटलंय. मन पण भरून आलंय. अरे हे छोटेसे आपण कडेवर घेऊन फिरायचं आणि आज ठीक आहे. असेच खूप समाधान झाले. आज तुम्हाला इथे भेटून खूप आनंद वाटला. आपल्या बेटी अशाच होत राहोत आणि तुमच्या पुढच्या पिढीला तुमचा एक आदर्श वाटेल असेच एक नागरिक, उत्तम नागरिक व्हा, असेच कार्य करत राहा. तुमच्या पुढील वाटचालीसाठी, तुमच्या भविष्यासाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. आपले माझ्या बॅचचे त्याचं कारण असं की मी माझी शाळेत जास्त बोलत नव्हतो. मीच तो सिद्धार्थ चांगलं वाटलं आज बऱ्याच वर्षातून एवढा शाळेत आलो. कोणी एकदम अशा फिरत आहेत. ही शाळा आता भरपूर मोठी झाली. आम्ही त्यावेळेस तिकडचा एक मधला होता आणि पुढला तळमधला होता. आम्ही इथं पकडापकडी केला आहे. तिकडे त्या शाळेत छोटी शाळा होती, त्यानंतर ती तिकडे बांधली. तर चांगलं वाटतं एक छोटी शाळा आमच्यापासून सुरुवात झाली आणि एवढी मोठी आता संस्था शाळा झाली आहे. एवढे विद्यार्थी इकडे शिकले आहेत आणि एक सांगण्यासाठी पण अभिमानाची गोष्ट माझ्याकडे आहे. धन्यवाद. मला वाटते पहिली ते चौथी जेवढा बोललं नव्हतं तिथे आता एवढं बोलतो. आभार ऐकल्याबद्दल. नमो नमः. एक सुंदर वातावरणात आपण बसलेलो आहोत. त्यामुळे प्रस्तावना करण्यावरही मी वेळ घालवणार नाही. मंचावर उपस्थित मान्यवर, शिक्षक वृंद, छान वातावरण आहे. या माहोलमध्ये आपण माझे त्या ऐकावे. आपल्या संस्कृतीमध्ये 3 दैवत मानले गेले. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा. अशा अर्थाचं जे पूजन आपण करतो ते गुरु, हे 3 आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. जसं बाईने मला मारलं म्हणून मी संस्कारित झालो किंवा शिस्तबद्ध झालो असं आपण सांगतो, जसं आईने पण आपल्याला मारलेलं असतं. जसं कैलास सरांचा, विवेक सरांचा, स्वप्नील सरांचा धाक आपल्याला असं वाटतं, तसाच वडिलांचा पण आपल्याला असतो. आणि म्हणून ती दैवत आहे. आणि तिसरं आहे ते गुरु. आज आपण यांच्यासमोर बसलेल्या ज्यांच्या बोलावण्यामुळे तुम्ही आलेला ती शाळा तुमची संस्काराची पहिली पाहिली. ज्या वेळेला मगाशी ताईने उल्लेख केला कोणीतरी, कपाटाच्या पार्टिशनमध्ये शाळा भरली. आया माझ्याकडे तक्रार करायच्या की अरे काय मारायचं, कोणाचे बनियन घरी आल्यावर सोडून काढायला लागतात, इतके घमाघूम व्हायचे. पण मला धीर होता, त्यांना काही असली तरी की एक ना एक दिवस या सगळ्यांना आपण छताखाली अशा बसतो की जिथे 4 पंखे लटकलेले असतात आणि आपण ती शाळा. त्या शाळेची जी सुरुवात झाली ती अशी झाली की अरे एक अशी शाळा पाहिजे की ह्या शाळेतून लाहोटी विद्यालयाला
की जे तिथून हुशार होऊन संस्कारित होऊन एक बॅचच्या बॅच इकडे येईल. आज जवळजवळ 100-120 विद्यार्थी आपण त्या शाळेतून इकडे आणले 4थी 5वीला. आणि मग 5वी ते 10वीचे वेगळे गुरुजीवन, वेगळा संस्कार, वेगळा हे आपलं पण वय बदललेला असतो. आत्ताच्या आनंदाच्या गोष्टी आपण सांगतो छोट्या आणि मोठ्या ठिकाणी सांगतो ते निष्पाप वय आहे. 8वी 9वी 10वी थोडं सुधारलं, कॉलेजचा आणखी. त्यामुळे त्याच्या अनुभवात आपण रमणार नाही. आपण रमणार ह्या लहानपणीचे आपले जे अनुभव ते निष्पाप वय आहे. आणि म्हणून आपल्याला ते हव्यावेगळं वाटत आहे. कदाचित त्यातलं कोणी असा असेल कसा मी आहे. मी या स्टेजवर उभं कधी बोललेलंच नाही याच्या आधी. शाळेत माझ्या बंधू भगिनीनं हा उपचार मी केलेला नाही. आज तर तो कारण मॅच्युरिटी आली, अनुभव आला, अनुभव संपन्न आली. तसं आज पहिल्यांदाच शब्द म्हणणारे पण आहेत. कदाचित ते पुढे माझे चांगले वक्ते होते. स्टेज देणं, मंच देणं हेच संस्थेचं काम आहे, हेच शाळेचं काम आहे. घडवणं म्हणजे एकदम पहिल्या वर्गाचं गॅदरिंग होतं. एकदम पहिली शाळा सुरू झाली तेव्हा उद्घाटन होतं आणि भारंबे सर होते प्रभारी मुख्याध्यापक या सगळ्यांनी. एका पालकांनी विचारलं की सिलेबस काय सांगा ना. भारंबे सरांचा धाक होताच. त्यामुळे ते म्हणाले बरं कोण बोलतो ते सिलेबस वगैरे कुछ नाही, पोरं आमच्या ताब्यात दिलेत ना आम्ही बघू. आत्ताचा काळ कसा नाही, आत्ताचा बोलणार पण नाही कोणी आणि सिलेबसशिवाय काळात चालत नाही. तेव्हा नाही ताब्यात. म्हणजे देशमुखांचं वर्णन तुम्ही जे सांगितलं त्याचं मी एक वाक्य नेहमी सांगतो की आईच्या कुशीतून बाईंच्या कुशीमध्ये पोरगं सोडलं पालकांनी. म्हणजे 3 वर्षाचं वय, 3 वर्षाचं पोरगं आई सोडते, इच्छानं सोडते आणि बाईंच्या कुशीत देते. या शिक्षिकांनी ते घडवलं, जपलं, त्याच्यावर संस्कार केले, त्याचे गुण ओळखले. आज मॅडमना आठवतं की नाही, अरे हा आवड मुलगा होता, आज चांगला बोलतो, अरे हा मस्ती करत होता, आज चांगला शिस्तबद्ध आहे. त्यांनी ते घडवलं. ती जडणघडण त्यांनी जी पेरली ती तुम्ही आणली, उपयोगात आणली. म्हणजे आपण अभिमानाने सांगतो की मी ह्या शाळेचा विद्यार्थी आहे. आपल्याला आठवतं मला की त्यांनी वर्णन केलं की मी इथे उभा राहिलो तर मला आठवतं ह्या शाळेचा माझा वर्ग ह्या कोपऱ्यावर होता, मी इथल्या नाही. म्हणजे कल्पनेने सुद्धा आपण आनंदित होतो. माझी शाळा या शब्दाने. शाळेत माझी शाळा निबंध लिहिला तेव्हा नाही होणार दिला, पण आत्ता सांगितलं तर तुम्हाला कल्पनेने करण्याला पण आठवलं की मी इथे बसायचो, मी अशी मस्ती केलेली आहे, मी असा मार खाल्लेला आहे, मी असा पहिला नंबरचं बक्षीस घेतलेलं आहे. म्हणजे बक्षीस समारंभ जर का आठवत असेल तुम्हाला तर बक्षिसं घेतलेले अनेक जण आहेतच तुमच्यात. आणि मला नेहमी आश्चर्य वाटायचं की मी नाही कधीच बक्षीस घेतलं, पण माझं नाव कुमार आहे त्यामुळे प्रत्येक बक्षिसाच्या नावाच्या आधी कुमार उल्लेख व्हायचा तोच मला आनंद वाटायचा की अरे यार हे तर माझं आहे. पण हळूहळू कार्यकर्ता म्हणून काम करत असताना लक्षात असायचं की आपण या संस्थेत काम करू आणि मग संस्थेतल्या एक पायरी आपण पुढे गेलो. त्यामुळे आमची इच्छा इतकं सोपं नाही आहे. ज्या एका ओळीत आपण सांगतो की कपाटाच्या पार्टिशनमध्ये आपण दुसऱ्या मजल्यापर्यंतच्या बिल्डिंगमध्ये आम्ही गेलो, हे जितके सहज सांगतो किंवा ही बिल्डिंग जी तयार झाली तर कोरोना काळात झाली. ऐन कोरोनात काम थांबलं, पाया झालेलं नव्हता आणि ऐन कोरोना 6 महिने काम थांबवलं आणि परत कोरोनाची भीती असून सुद्धा डिटाईने आपण ते सुरू केलं. परमेश्वर कृपेने चांगलं झालं, काही वाईट घडलं. त्यामुळे हा जो प्रगतीचा काळ आहे हा इतका सहज नव्हता, इतका निष्कंटक नव्हता. अनेक अडचणी आल्या. म्हणजे तुम्हाला जे शिक्षक शिकवतात त्या शिक्षकांची जडणघडण नीट होते की नाही, नीट चालले की नाही बघण्यासाठी एक शालेय समिती असते आणि त्या शालेय समितीच्या वरती एक कार्यकारी मंडळ असते आणि ह्यासाठी विद्याप्रसारक मंडळ नावाचं मंडळ आहे. त्या मंडळाचे आम्ही कार्यकर्ते आहोत. मी शिक्षक नाही. मला अनेक जण विचारतात मग ते शिक्षक आहेत, कदाचित माझं शहाणपण ऐकून त्यांना असं वाटतं की हा शिक्षकच दिसतं म्हणजे एवढा धडा देतो. पण मी शिक्षक नाही, मी पहिल्या नंबरचा विद्यार्थी नाही. उंची कमी म्हणून मला पुढे बसवत असत, हुशार म्हणून नाही. माझी लायकी मागेच बसायची आहे. पण मी खात्रीने सांगतो तुम्हाला सगळ्यांना आपली लायकी आपण सिद्ध करावी लागते. माझ्या अनुभवावरून सांगतो. म्हणजे माझा पेपरचा व्यवसाय आहे. पेपरचा व्यवसाय माझी हातगाडी लोटत आणताना मला शिक्षक जाताना दिसायचे, सकाळी जाताना शिक्षक येताना दिसायचे. माझं उत्पन्न आणि त्यांचं उत्पन्न अशी मुलाची तुलना मनात येते. पण मी आलो तर शिक्षक उठून उभा राहतो,
ते हजारो रुपये माझ्याकडे मिळत नाही. मी पण सगळे अशी विचार वाढला की समाजात असं स्थान मिळेल की समाजाने माझ्याकडे सन्मानाने बघितलं पाहिजे, आदर्श म्हणून बघितलं पाहिजे. नोकरी किती रुपयाची करता, पगार किती कमवत आहे ना, संसार आहे तिथे सगळं चालू. पण आदर्श म्हणून आपल्याकडे समाज बघेल, बोट दाखवणार नाही, हात दाखवेल, त्यामुळे नमस्कार म्हणेल. असं आपलं सगळ्यांचं वर्तन आपण काळजी घ्या ना. आता मोठे झालेल्या शिशुवर्गात सांगितलं होतं तेव्हा ठीक आहे, आत्ता पण काही सांगतो म्हणून रागावू नका. पण हे पुढचा काळच मोठं कठीण असतं. या वयाच्या पुढचा काळ जो संसारी आयुष्य आहे ते आम्ही अडचणींना निमंत्रण देतात. आणि त्यावेळेला आपली कसोटी आहे की आपल्या संस्कारावर ते घासून बघत होते. म्हणून विद्याप्रसारण मंडळाला खूप अडचणीनं तोंड द्यायचे. आपण पहिली ते चौथीची शाळा तिची 7 वर्षात इमारत केली. पहिले 7 वर्ष आपण बालमिशनमध्ये बसलो. ती इमारत पूर्ण झाली. आपण त्या शाळेचे 1, 2, 3 मजले गेले. जे पहिले 7 वर्ग होते. तुम्हाला आठवत नसेल, तुमचा जन्म नसेल, शाळा सुरू झाली त्यावेळेला त्या पटांगावर एक जुनं घर होतं पडतं की ज्याच्यात पाकोळ्या असायच्या, माती होती. ते घर साफ करून आपल्या लोकांना मेहनत करून त्याचे समाधान करून ती शाळेत काही दिवस चालू लागली. इथे जसं कपाड्याच्या पार्टीशनमध्ये लोकांना इमारतीत गेले तसं हळूहळू इकडे इमारती झाले. 1, 2, 3 मजले चढले आणि लक्षात असं आलं की आपल्याला 11वी 12वी पण सुरू केली पाहिजे. उद्देश असा आहे की आमच्याकडे येणारी मुलं ही कुठून तरी न येता आमचंच ते प्रॉडक्ट असतं. म्हणजे शिशू मोठ्या शिक्षेतून येणारे बाकीची मुलं आहे तसं आमचंच तिथलं संस्काराचं बीज त्याच्यात आहे. तसं इथून 10वीतून मुलगा बाहेर पडला तर 11वी 12वी त्यांनी इथेच केली पाहिजे असा आग्रह मनात ठेवून आपण 11वी 12वी कॉम्प्युटर नवीन युगात संगणक या क्षेत्रात जातं. आता आपण IT क्षेत्रात आपण संगणक एकेका युनिटला 40-40 संगणक आहेत. या शाळेत त्या शाळेत लावटीमध्ये होतेच तुम्हाला. म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे आमच्या नवीन युगाप्रमाणे विद्यार्थी झाला पाहिजे याचा पण आपण आग्रह धरला मंडळ म्हणून. आमचा विद्यार्थी संस्कारात शिस्तीत मागे राहता कामा नये याचा आग्रह धरला. खेळामध्ये आणि शारीरिक श्रमामध्ये जो निपुण झाला पाहिजे मागे पडता कामा नये याचा पण आग्रह धरला. त्याचं आरोग्य चांगलं राहावं याच्यासाठी पण अनेक स्पर्धा आणि अनेक उपक्रम घेतले. म्हणजे मंडळ काय करतो तर जे तुमचे मॅडम करतात त्याला सपोर्टिव्ह काम मंडळ करतो. आणि मग जर का निर्विघ्न प्रवास नसेल झालेला तर याच्यासाठी काही खर्च आहे. सरकार फारच थोडे पैसे देते. लांब राहणाऱ्यांना असं वाटतं की हे सरकारी आहे. सरकारी नाही. तुम्ही होता जेव्हा 5वीत तसा त्यावेळेला ती अनुदानित शाळा होती. आता शिक्षकांचा पगार देण्यासाठी सरकार 0 रुपये देतो आणि नियम मात्र सगळे त्यांचे. हा गाडा चालायचा कसा? तो गाडा लोकांच्या खिशावर चालतो, लोकांच्या दातृत्व गुणांवर चालतो. आणि मग आजपर्यंत आपण एका सावलीत वाढलो, एका चांगल्या संस्काराने प्रगल्भ झालो. तर आता आपली जबाबदारी पण वाढते की आयुष्याचा दुसरा टप्पा सुरू झाला की आता देण्याची वेळ आहे. मग आपण करू शकतो का? जिथे आपण मोठे झालो, संस्कारी झालो, निपुण झालो आणि ज्या आधारावर आपण मोठे म्हणालो त्याच्यासाठी आपण ते करू शकतो का? असं आव्हान तुम्हाला करण्यासाठी मी ठेवू आहे. त्यामुळे आपण पण आता ज्या वेळेला भक्कम पायावर उभे राहिला, आत्ता कदाचित नोकरी नुकतीच लागलेली असेल, कदाचित चांगली नसेल, बदलायची असेल, लग्न करायचं असेल किंवा नुकतंच झालं असेल, तर ह्या सगळ्या परिस्थितीत माहीत नाही मला तुम्ही मानसिक, पण तुमच्या मानसिकतेला ही ओळख झालेली पाहिजे की आपण आता द्यायचा काळ आलेला आहे. जिथे मोठे झालो तिथे आपण काहीतरी द्यावं आणि आपल्या दातृत्वावरच परत ह्या संस्था आणखीन मोठ्या होणार आहेत. म्हणजे आपल्याकडे काही प्रोजेक्ट आहेत. एक एव्ही रूम असावी असे मी कल्पना की जिथे 300 खुर्च्या असतील आणि आम्हाला 10वीची 300 मुलं तिथे नेऊन काहीतरी दाखवतात एकत्र. हा हॉल असावा जसं स्वप्न होतं तसं एक एव्ही रूमसाठी आपण जागा वाटतो. एक इमारत कॉलेजसाठी नवीन इमारत बांधायची. कॉलेजला 11वी 12वी ते वर्ग तिथे करतात, तिथे दुपारी लावणीचे वर्ग भरतात. त्यांचा आग्रह आहे की आम्हाला वेगळी इमारत पाहिजे. हे सगळं तुमच्या आमच्या सहकार्याशिवाय होणार नाही. आणि तुमचं आमचं सहकार्य तुम्ही कोणाकडे बघून देणार? तर मंडळाकडे बघून देणार. मंडळ कसं आहे, मंडळाची कसं आहे
काम करणारे देवसाहेब कुमार मामा, नंतर कुमार शेठ आणि शामू वगैरे कसे काम करतात, हे कसे आहे, या ओळखीवर तुम्ही मंडळाची ओळख करणार आहात. तुम्हाला विनंती आहे की तुम्ही असंच एकदा दातृत्वाकडे पण वळावा. अनेक ठिकाणी द्यायचे तुम्हाला, मला माहिती आहे. त्याप्रमाणेच आपला मूळ जो पाया आहे त्या मंडळाची तुमची ओळख व्हावी अशासाठी तुम्ही दातृत्वाचा गुण पण आता तुमची सुरू झाली दुसरी पाहिजे. आता घेणं थांबलं, आता देणं. त्यामुळे उत्पन्न जसं आहे तसं देणं पण चालू करा. आणि पहिला नंबर विद्याप्रसाद मंडळाचा लावा. म्हणजे राणेबाई, देशमुखबाई आणि 4-5 शिक्षिका जर पाहिल्या तर तुम्ही मला ओळखता की नाही माहिती नाही. म्हणजे माझी प्रत्येक विद्यार्थ्याची ओळख राहणं किंवा शक्य नाही. की तेजस्वी वागून मगाशी नमस्कार केला असं वाटतं, मला पटकन नाव आठवत नाही. तरी गावातला होता, आमची ओळख होती. तुम्हाला मी नावानिशी ओळखणार नाही. पण मी त्या वेळेला त्या शाळेचा प्रमुख होतो. ती इमारत बांधायचं मी त्या शाळेत होतो. म्हणजे कपाळाच्या पार्टिशनमधून सुरू केलेली शाळा इमारतीत नेसतोवर माझी धडपड तिथे होती. नंतर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आणि आजची जबाबदारी वेगळी आहे. पण आज मी इथे उभा आहे तर तुम्हाला विनंती करण्यासाठी आहे की मंडळाकडे पण लक्ष द्या. शाळा, मॅडम हे तर आपल्या कोकणामध्ये आहेतच. पण मंडळ सशक्त झालं तरच पुढचा तुमच्या भविष्यातला तुमच्या मुलांना पाहिजे असलेला जर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा एकूण कशाला पाहिजे असेल तर मंडळ सक्षम व्हायला पाहिजे. सरकार काही देणार नाही. त्यामुळे तुमच्या आमच्या भरोशावरच एवढं सगळं उभं राहू शकतो अशी तुम्हाला विनंती करतो. आणि परत एकदा तुम्ही सगळे आलात, आनंद वाटला. जास्त संख्येने आलात आणखीन आनंद झाला असता. पण हा एक पहिला प्रयत्न आहे. आपण आणखीन प्रयत्न करूया आणि यशस्वीतेकडे वाटचाल करूया. तुमचा आशीर्वाद विद्याप्रसाद मंडळाला सदैव राहू दे अशी विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मी तर मला सगळे ओळखत असाल, पण मी बरेचसे चेहरे आता नाही ओळखू शकतो. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर आणि तुम्ही विद्यार्थी मित्र, सगळ्यांना नमस्कार. ही संस्कृती आहे ना, ही फक्त तुम्हाला भारतातच बघायला मिळेल की गुरु आणि शिष्य किंवा हे गेट टुगेदर हे बाकीच्या देशांमध्ये होत नाही. त्यामुळे आपल्याला नक्कीच भारत हा महाराष्ट्र ही आपली शाळा यांचा नक्कीच अभिमान तुम्ही ठेवा. ही संस्कृती पुढेही चालू ठेवा. आज आपण जे घडलो, इथे अनेक भाषणं झाली, अनेकांनी अनेकाची मनोगतं व्यक्त केली. हे आपण का घडलो माहिती आहे का? तर या शाळेमध्ये, शारदामध्ये, एस.एन. लावणीमध्ये तुम्हाला प्रत्येक शिक्षक कामं सांगायचं. आठवत आहे का? अरे बेंच उचला, अरे ते गवत काढा, अरे रेषा मारा, अरे झाडून काढा वर्ग. हे संस्कार होते, लक्षात ठेवा. हे संस्कार, ही कामं तुम्ही केलीत ना, म्हणून तुम्ही घडली. आत्ताच्या पिढीला हा थोडा फरक आहे. याला काही कारणं पण वेगळी आहे. आता हा मोबाईलचा जमाना आहे. आताची मुलं अशी घडणार नाही. तुम्ही वर्ग झाडले, तुम्ही केर कचरा उचललात म्हणून तुमच्या मनाची मानसिकता तयार झाली काम करायला. तुम्ही आत्ताच्या पिढीचा अभ्यास करा, निरीक्षण करा, तुम्हाला लगेच जाईल. आता शाळेत मुलाला काम सांगता येत नाही, ओरडता येत नाही, मारता येत नाही, शिक्षा करता येत नाही, असे आता नियम आहे. त्यामुळे पुढची घडणारी पिढी कशी असेल हे तुम्ही स्वतः अनुभवा. तर मला एकच सांगायचं आहे, तुम्ही खूप शिकलात. जिथे असाल, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता, अगदी शिपायापासून ते क्लास 1 ऑफिसरपर्यंत तुम्ही जिथे कुठे असाल तिथे प्रामाणिक काम करा. तुमचं यश हे नक्की आहे. आणि येणाऱ्या तुमच्या भविष्यात पुढे तुम्ही तुमची लग्न होती, मुलं बाळ होती, त्यांनाही जे तुम्हाला संस्कार या शाळेने दिले, आईवडिलांनी दिले, तेच तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला द्या. तरच आपली पिढी चांगली घडेल. या मोबाईल आणि सगळं जे नेटवर्किंग आहे हे सगळं फसवं आहे. आपल्या भारतातली जी संस्कृती आहे ही टिकवणं ही आत्ता तुमची काळाची गरज आहे. बरं, दुसरं असं की आज 14 तारीख येणाऱ्या 2026 सालासाठी मी तुम्हाला नवीन वर्षाच्या इंग्रजी वर्षाच्या शुभेच्छा देतो. असेच पुढे व्हा, चांगले व्हा, प्रामाणिक राहा आणि या शाळेला विसरू नका. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.
असू दे बा असू हां बरं one more. एक खिडकी एक खुर्ची काढा. दोन्ही कोपऱ्यांना उभे करा तिकडे, एक ह्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात.
3 आहेत ना, एक मिडल एक तिकडे इकडे असं उभं करायचं. थांबा 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 थांबा.
आवड विद्यार्थी आहे.
व्हेरी गुड. कसं माहिती का, कंटाळा मी का बोलतो माहिती का, ज्यावेळेला मी शारदा विद्या मंदिरमध्ये प्रत्येक वर्गात जातो किंवा कार्यक्रमामध्ये राहतो तेव्हा विद्यार्थ्यांना विचारतो, बाळा मला कंटाळा आला का रे, तर नाही सांगतात, नाही कंटाळा आला. तसं तुम्ही मला सांगितलं नाही आले. जास्त वेळ तुमचा घेणार नाही मी, कारण बराच उशीर झालेला आहे. कारण आपला कार्यक्रमच उशिरा सुरू झालेला आहे. कारण विद्यार्थी 9:30 वाजता बोलवलं होतं, पण 9:30, 9:15, 10, 10:30, 11, 11:30, 12पर्यंत विद्यार्थी आले. त्याच्यामुळे कुठेतरी एक वेळेचं बंधन पाहिजे. ते आपण काही याच्यातून आपण ते बंधन पाळलेलं नाही, त्याच्यामुळे थोडा कार्यक्रम लांबलेला आहे. ठीक आहे, असू दे. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित माझ्या इटुकल्या पिटुकल्या बालमित्र. आता तुम्ही मला इटुकल्या पिटुकल्या बालमित्र का म्हटलं, कारण मला ती सवय झालेली आहे. ज्यावेळेला शारदा विद्या मंदिरचा कार्यक्रम असतो तेव्हा मी माझ्या भाषणामध्ये म्हणत असतो की माझ्या इटुकल्या पिटुकल्या बालमित्रांनो, तुम्ही किती मोठे झालात, किती कमवते झालेत, पण तरी सुद्धा तुम्ही माझ्यासाठी इटुकले पिटुकले झाले. बारीकच विद्यार्थी म्हणून तुम्हाला मी इटुकले पिटुकले म्हटलेलं आहे. जिचं नाव जरी समोर आलं तरी आपल्या समोर उभा राहतो तो आठवणीचा डोंगर, ती म्हणजे आपली शाळा. ज्ञान आणि संस्काराची बरसात करणारी ही आपली शाळा. या शाळेतून मिळालेल्या ज्ञानाच्या पिठाच्या जोरावर आपण सर्वांनी भाकरी भाकली आणि मधमाशीप्रमाणे ज्ञानाची कण वेचून आपल्या सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली आहे. आज आपण जुने क्षण आणि जुने नाते नव्याने साजरा करण्यासाठी, म्हणजे माझे विद्यार्थी मिळण्यासाठी, म्हणजेच गेट टुगेदर, यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. या विद्यालयाने आपल्याला अविस्मरणीय अशी आठवणी दिली आहे. क्लास असो, जादा तास असो, खेळ असो, विनोद असो, गॅदरिंग असो, सहल असो किंवा इतर असंख्य आठवणी कायम मनामध्ये कोरलेल्या आहेत. विद्यालयाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धा आणि विविध उपक्रमाद्वारे आपले मनोगत वाढले, आपले सौफेर व्यक्तिमत्व घडले, आत्मविश्वास वाढला आणि त्यामुळे आपण आज एकत्र सगळेजण आलेलो आहोत. आज येथे मला स्वतःला उभ्या असलेले पाहून मला खूप बरे वाटले आहे आणि त्याच वेळी मला येथे तुम्हा सर्वांना याची डोळा बरेच वर्षांनी पाहून खूप प्रसन्न वाटत आहे. तुमच्या चेहऱ्यावर दिसणारा ताजेपणा सांगतो की तुम्ही सुद्धा येथे येऊन कितीतरी आनंदित झालेल्या आहात. मी माझी विद्यार्थी मेळाव्याच्या या कल्पनेचे कौतुक करतो. त्यामुळे विशेषतः शालेय शिक्षण उत्तीर्ण झालेल्या आणि बाहेरील जगात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एक विशेष बंध निर्माण होतो. मला विश्वास आहे की तुम्हा बालमित्रांना आणि शिक्षकांना भेटण्यासाठी, तुमच्यासाठी हा मेळावा हे योग्य व्यासपीठ ठरलेलं आहे. जेणेकरून तुम्ही संपलेल्या संपर्कांना पुन्हा जिवंत करू शकणार आहात. शेवटी आपण सर्वांनी आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढत उपस्थिती लावली आणि या मेळाव्यात शोभा आणली, त्याबद्दल तुमचे मी विशेष करून कौतुक करतो. हा दिवस म्हणजे आपल्या सर्वांच्या मनात कोरला जाईल असा दिवस आहे. आज आपण सर्व शिक्षक आणि विद्यार्थी सगळे एकाच छताखाली जमले आहोत आणि हेच आपण सर्वांनी आपापल्या क्षेत्रात, हेच आपले भाग्य आहे. गेल्या काही वर्षात आपण सर्वांनी आपापल्या क्षेत्रामध्ये काही ना काही प्रगती केली आहे, पण या यशाच्या प्रवासात एक गोष्ट कायम राहिली, ती म्हणजे तुम्हा सर्वांची मैत्री आणि एकमेकांबद्दल असलेला आदर. हाच आपला सर्वात योग्य खजिना आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही पुन्हा एकदा
तेच नाते दृढ करीत आहात. अशा या कार्यक्रमामध्ये हसत खेळत गप्पा गोष्टीमधून सांस्कृतिक कार्यक्रमामधून आपल्याला मनमोकळं करायची संधी आज या ठिकाणी आपल्याला मिळाली. एखादा मित्र जो अनेक वर्षापासून भेटला नाही त्याला पुन्हा पाहून मनाला उभारी मिळते आणि जुन्या आठवणींना उजाळा देताना आपण पुन्हा त्या दिवसामध्ये हरवून जातो. माझ्या मते गेट टुगेदर हा फक्त एक कार्यक्रम नाही तर एक भावनांचा उत्सव आहे आणि तो आपल्याला शिकवतो की जीवनात नात्यांना वेळ देणं किती महत्वाचं आहे. कारण काम, पैसा आणि यश हे नंतर येतात, पण मनातले आपलेपण आणि माणुसकीचं नातं टिकून राहतं. या निमित्ताने मी दोन्ही मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक आणि माझे कर्मचारी यांनी इतक्या सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम आखलेला आहे. सगळ्यांनी एकत्र आणलं. सर्व विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिलात त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण तुमच्या सहभागामुळे हा कार्यक्रम अधिक सुंदर झाला आहे. आजचा दिवस आनंदाने साजरा झालाय. आपण सर्व हसत खेळत गप्पा गोष्टी करत आपले जुने क्षण पुन्हा अनुभवूया. आणि शेवटी एकच म्हणेन की संपत्तीपेक्षा मोठा ठेवा म्हणजे खरी मैत्री असते आणि सुखदुःखामध्ये साथ देणारी जीवनभर टिकणारी असते. हीच मस्ती असते, ती मैत्री असते. मित्रांनो, गेले 20 वर्षापासून या संस्थेमध्ये मी कार्यरत आहे. मी युनियन बँकमध्ये कार्यरत होतो. 2001ला मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्याच्या अगोदर मी शाळेमध्ये काम करत होतो, एक सेवक म्हणून, एक संस्थेचा पदाधिकारी म्हणून. परंतु मला ज्या वेळेला कार्यकारिणीमध्ये ज्यावेळेला मला घेतलं त्यावेळेला पहिल्याच त्याच्यामध्ये सत्रामध्ये विद्याप्रसारक मंडळाने माझ्यावरती मोठी जबाबदारी दिली. ती म्हणजे पूर्ण विद्या प्रसारक मंडळाचा खजिनदार म्हणून तुम्ही काम करायचं. पूर्ण सगळ्या युनिटचं अकाउंटिंग, सगळं आर्थिक व्यवहार, पैसा हे सगळं माझ्याकडे मंडळाने सोपवलं आणि गेले 20 वर्ष मी हे काम अत्यंत आत्मविश्वासाने आणि सर्वांच्या प्रेमाने आणि सर्वांच्या मदतीने मी करीत आहे. याचा मला निश्चितपणे अभिमान आहे. मित्रांनो, खजिनदार बोलल्यानंतर काय म्हणणार? खजिनदार हा काय काम करतो? लोकांकडे जातो, भीक मागतो. म्हणजे की ही शाळा बांधायची आहे, या शाळेमध्ये अमुक गोष्टी करायच्या, या शाळेमध्ये अमुक हे करायचंय, तमुक करते, ते करते, असं करून आपण अनेक लोकांकडे जाऊन, मित्रपरिवार, नातेवाईक, सखे सोयरे, अनेक काही लोकांकडे जाऊन ही संस्था, मी स्वतः खजिनदार आणि माझे सर्व सहकारी आम्ही सगळ्यांकडे जातो. अनेक उपक्रमामध्ये आपण निश्चितपणे त्या ह्याच्यासाठी आपण देणगी बघतो आणि या देणगीच्या रूपाने आज हे सगळं वैभव आपण जे बघतोय ते सगळं देणगीच्या रूपाने हे आपण केलेलं आहे. आपण या संस्थेमध्ये अनेक प्रकारच्या सुखसोयी आपण निर्माण केलेल्या आहेत. गरीब विद्यार्थी या शाळेमध्ये येतो, गरीब हुशार आहे, परंतु शाळेमध्ये येण्यासाठी त्याला काही वस्तू नाही आहेत, घरची परिस्थिती खूप कठीण आहे. मग अशा विद्यार्थ्यांना आपण काय करतो? म्हणून संस्थेने गेले 7-8 वर्षापासून एक विद्यार्थी कल्याण निधी योजना म्हणून आम्ही स्थापन केलेली आहे. विद्यार्थी कल्याण निधी योजनेचा उद्देश एवढाच की त्या योजनेतून मिळालेल्या रकमेतून त्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे शालोपयोगी वस्तूची आम्ही मदत करत असतो. मग त्याच्यामध्ये युनिफॉर्म असेल, वह्या असतील, पुस्तकं असतील, कंपास पेटी असेल, बॅग असेल, छत्री असेल, इव्हन चप्पल सुद्धा असेल. बरीच मुलं अनवाणी येतात. बघितल्यानंतर थोडं निश्चितपणे आम्हाला त्याची तिकडे लक्ष गेलं आणि यावर्षी आपण मुलांना चप्पल पण देऊ. अशा विद्यार्थ्यांना एकत्र करून आम्ही एक विद्यार्थी मेळावा दरवर्षी जुलै महिन्यामध्ये आपण करत असतो. त्यासाठी काय करत असतंय? एक विद्यार्थी एका वर्षाकरता 5,000 रुपये द्यायचे. त्या 5,000 रुपयामधनं आम्ही त्या विद्यार्थ्याला पूर्णपणे मदत करतो. मग त्याची शाळेची फी पण आम्ही भरतो. सगळी जी काय असेल ते A to Z, त्या मुलं फक्त यायचं, अभ्यास करायचा आणि घरी जायचं, एवढंच फक्त त्याचे काम करायचं. एका विद्यार्थ्याने मला विचारलं म्हणजे त्या शिक्षकाला विचारलं. शिक्षकांनी मला सांगितलं की सर मला याला पैसे नाही आहेत, घरी शाळेत ना घरनं शाळेत याला पैसे नसतात. आता तुम्ही सांगा
घरनं शाळेत येण्यासाठी संस्था काही देऊ शकत नाही. पण असे 2-3 विद्यार्थी मिळाले आणि मग त्यांना सांगितलं काय काळजी करू नका, तुम्हाला दर महिन्याला 500 रुपये प्रवास भत्ता दिला जाईल. आणि असे 3-4 मुलं खूप गरीब आहेत की ते शाळेतच येत नव्हते, परंतु त्यांना आग्रह केला. माझ्या व्यासपीठावरती माझे बसलेले सहकारी नानकाजी कुंभार त्यांच्या भट्टीवरती काम करणारे 2 विद्यार्थी आहेत. त्या शाळेमध्ये येत नव्हत्या. नानकाजीने सांगितलं तुम्ही चला, तुमचा संपूर्ण खर्च मी करतो. आणि त्या विद्यार्थ्यांचा आज आम्ही पूर्णपणे खर्च करीत आहोत. तेही विद्यार्थी कल्याण निधी योजना दरवर्षी 5,000 रुपये द्यायचे. विद्याप्रसारक मंडळ अंगाव या नावाने संस्था आहे. त्या संस्थेच्या नावाने तुम्ही चेक देता, कॅश देऊ शकता, मोबाईल पैसे तुम्ही रक्कम देऊ शकता. आणि ती रक्कम विद्यार्थी कल्याण निधी योजनेच्या खात्यामध्ये जमा करून त्या रकमेचा आम्ही चांगल्या प्रमाणे उपयोग करून घेत असतो. त्याच्यानंतर आता तुम्ही म्हणाल की ते खजिनदार उभे म्हणजे पैशासाठी मिळेल. शेवटी माझा तो व्यवसायच आहे खजिनदार म्हणून, मी लोकांकडे मागणार. विद्याप्रसारक मंडळ अंगाव ही ठाणे जिल्ह्यातील एक अग्रगण्य आणि नोंदणीकृत अशी विश्वस्त संस्था असून गेली 60 वर्षापासून ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये संस्था काम करीत आहे आणि प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. संस्थेने गेले 20 वर्षामध्ये शारदा विद्या मंदिर बांधली, लाहोटी विद्यालय दुरुस्त केलं, कोरोना काळामध्ये ही बिल्डिंग बांधली. शारदा विद्या मंदिरला जवळजवळ 60 लाख रुपये खर्च करून ती बिल्डिंग बांधली. ही बिल्डिंग जवळजवळ 2 करोड रुपये खर्च करून आपण सर्व सुखसोयीने ही इमारत आपण बांधलेली आहे. आज मला अभिमान वाटतोय की आपण शारदा विद्या मंदिर ज्यावेळेला 2001 साली चालू केली तेव्हा काय ते 70 मुलं होती. आज जवळजवळ 700 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याचा मला अभिमान आहे. तुम्ही मग सांगितलं की कपाटाच्या पार्टिशन मध्ये बसून ही शाळा चालू केली. सुरुवातीला कठीण काळ असतो, तुमचा आमचा पण कठीण काळ होता. आज आपण चांगल्या याच्यामध्ये वावरत आहोत. कठीण काळ असतो तो निघून जातो आणि या शाळेचा पण कठीण काळ होता तो निघून गेला आणि आज चांगल्या व्यवस्थेमध्ये ही संस्था ही शाळा कार्यरत आहे. आपल्याला 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट ही शाळा लाहोटी विद्यालय 1962 साली सुरू झाली. त्याच वेळेला मंडळ स्थापन झालं. उच्च माध्यमिक आपण 2012 साली चालू केलं. इंग्लिश मीडियम शाळा आपण 2016 साली चालू केली आणि शारदा विद्या मंदिर आपण 2001 साली चालू केली. शारदा विद्या मंदिर शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही विद्याप्रसारक मंडळाचे प्रतिनिधी तुम्हा सर्वांना आवाहन करीत आहोत की शिक्षणाविषयी असणारे सारे गावकरी, उद्योजक, व्यावसायिक, लायन्स क्लब, रोटरी क्लब आणि साऱ्या सेवाभावी संस्था, विद्याप्रसारक मंडळाच्या सर्व विभागातील सर्व आजी माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आपल्या विद्यालयातील माझे विद्यार्थी या सर्वांना माझी विनंती आहे की आपण या ज्ञान यज्ञात सहभागी होऊन आर्थिक सहकार्य करावे आणि शैक्षणिक कार्यामध्ये आपण मदत करावी. आज आपल्याला सर्व विभागातून जवळजवळ 3000 विद्यार्थी शिक्षण घेत असून पंचक्रोशीतून जवळजवळ 40 गावातून विद्यार्थिनी येत असतात. हे सारे विद्यार्थी वनवासी आहेत, आदिवासी आहेत, भागात असून इतर मागास भागातून आणि खेड्यापाड्यातून येत असतात. शासन मान्य शारदा विद्या मंदिर सुरू होऊन 25 वर्षे झाली. ग्रामीण भागातील मुलामुलींना माध्यमिक शिक्षणा अगोदर चांगल्या प्रतीचे प्राथमिक शिक्षण मिळावे म्हणून विद्यार्थी पायाभूत सक्षम व्हावेत, बालवयात संस्कारित व्हावेत, काल सुसंगत शिक्षण त्यांना मिळावे हा आमचा हेतू रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करताना साध्य झालेला आहे. या आमच्या आनंदात सहभागी व्हावे आणि आम्हाला सहाय्यभूत व्हावे हीच माझी तुम्हाला विनंती आहे. आम्हाला 3 गोष्टी फक्त करायच्या आहेत. आपली पूर्णपणे शाळेचं व्यवस्थापन सगळं व्यवस्थित झालंय, पण 3 गोष्टीची अजून आपल्याला कमतरता आहे. ती म्हणजे जी शारदा विद्या मंदिर आहे, मला असं वाटतं बहुतेकांनी शारदा विद्या मंदिर बघितली का? बघितलेली आहे, व्हेरी गुड. तर शारदा विद्या मंदिर भव्य सभागृह बांधायचं आहे. एक शारदा विद्या मंदिरच्या पाठीमागे थोडी जागा आहे, जवळजवळ 1,500 स्क्वेअर फीट असेल ना, 1,500 स्क्वेअर फीट जागा आहे. तिथे आपल्याला एक सभागृह बांधायचं आहे आणि त्याच्यासाठी अंदाजे 20 लाख रुपये आपल्याला खर्च आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्या शारदा विद्या मंदिरसाठी एक पटांगण करायचं आहे. शाळेच्या समोर एक जागा आहे, ती जागा आपल्याला विकत घ्यायची आहे.
समोरची जी पार्टी आहे त्यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि त्या जागेसाठी जवळजवळ 60 लाख रुपये खर्च आहे. त्याच्यानंतर मग अशी आमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे AV 300 आसन व्यवस्था असलेले आपल्याला एक सभागृह बांधायचं आहे. आपण सिनेमा क्षेत्रात जातो की पायऱ्याप्रमाणे जर होतं ना तसं आपल्याला एक सभागृह बांधायचं आहे. त्याचा अंदाजे खर्च जवळजवळ 50 लाख रुपये आहे. मी जवळजवळ आपल्याला 1.5 करोड रुपये आम्हाला गोळा करायचे आहे. आपण सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घ्याल अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतोय. आता ही रक्कम कशा प्रकारे द्यायची याचं तुम्हाला थोडक्यात मी वर्णन सांगतोय. शारदा विद्या मंदिर प्राथमिक शाळेचे नाव आणि प्रवेशद्वार असा एखादा दाता आपल्याला भेटला तर त्या व्यक्तीने आपल्याला जर 30 लाख रुपये दिले तर आपण शारदा विद्या मंदिरला आपण त्याचं नाव देऊ आणि प्रवेशावरती त्याचं नाव देऊ. शारदा विद्या मंदिर शाळेच्या एक सभागृह बांधायचं आहे. त्या सभागृहाचं जर कोणी आपल्याला देणगी दिली तर जसं या सभागृहाला स्वर्गीय शिलाराम निवास सोमाणी भिवंडीचे डॉक्टर लाहोटी त्यांची बहीण आणि त्यांचे मेवणे हे कोरोना काळामध्ये 11 दिवसाच्या अंतराने दोघे गेले. दोघे नवरा बायको मारवाडी लोक आहेत. ते 11 दिवसाच्या अंतराने गेले. डॉक्टर त्यांचा भाचा इथे आला होता आणि त्यावेळेला आम्ही आव्हान केलं तेव्हा त्यांच्या स्वर्गीय शिलाराम निवास सोमाणीच्या मुलाने झटक्यात 5 लाख रुपये आम्हाला त्यांनी दिले आणि सांगितलं की माझ्या आईचं नाव सभागृहाला द्यायचं आणि त्या सभागृहाला दिले. तसंच आपलं सभागृह शारदा विद्या मंदिर मध्ये बांधायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला 5 लाख रुपये निधीची आवश्यकता आहे. संगणक कक्ष आहे. तो संगणक कक्ष आपल्याला करायचा आहे. त्याच्यासाठी 3 लाख रुपयाची आवश्यकता आहे. स्वच्छता गृह जे आहे त्याला नाव द्यायचं आहे. प्रत्येक युनिटसाठी 3 लाख रुपये आपल्याला मदत करायची आहे. 8-10 वर्षापूर्वी युनियन बँक ऑफ इंडियाने शारदा विद्या मंदिरच्या 2ऱ्या फ्लोअरवरती स्वच्छ भारत अभियान जेव्हा मोदींनी राबवला त्यावेळेला युनियन बँकेने 3 लाख रुपये दिले आणि त्यांच्या नावाने ते स्वच्छतागृह आपण तिथे बांधलेलं आहे. त्याचा बोर्ड पण तिथे आपण लावलेला आहे आणि युनियन बँक आपल्याला नेहमीच सहकार्य करत असते. त्यानंतर बघायला सांगितलं की विद्यार्थी बक्षीस योजना आहे. 25,000 रुपये जर तुम्ही दिले तर त्या 25,000च्या व्याजातून आपण दरवर्षी विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती आपण देणार आहोत. मग ती कशाची असो, पहिला नंबर असो, 2रा नंबर असो, 3रा नंबर असो, क्रीडा स्पर्धा असो, वैयक्तिक असो, गायन स्पर्धा कशाची असो त्याच्यामध्ये आपण त्याला त्या व्याजातून आपण त्या मुलाला शिष्यवृत्ती देणार आहोत. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं की विद्यार्थी कल्याण निधी योजना आहे. या विद्यार्थी कल्याण निधी योजनेमध्ये आपण सर्वांनी 5,000 रुपयाची मदत करायची आहे. हे सर्व तुम्हाला मी सांगितलेलं आहे. याचं तुम्हाला पत्रक मी देणार आहे. मी फक्त 5 मिनिटं ते घेणार, जास्त घेणार नाहीये. हे सर्वांना तुम्हाला पत्रक घेतोय. ते पत्रक सगळ्यांना घ्यायचं आहे आणि निश्चितपणे या पत्रकाचा आदर करून निश्चितपणे तुम्ही या विद्याप्रसारक मंडळाला अर्थसहाय्य करतील अशी मी अपेक्षा करतोय. या शारदा विद्या मंदिरचा रौप्य महोत्सव आपण साजरा करतोय. जुलै 2025ला आपण या रौप्य महोत्सवीचा शुभारंभ केला आणि त्या शुभारंभामध्ये भिवंडीला लीला हॉस्पिटल आहे डॉक्टर जोशी आणि मिसेस जोशी यांना आपण प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलं होतं. त्याच्यानंतर आपण वर्षभरामध्ये अनेक उपक्रम राबवणार आहोत. त्यातले काय झालेले आहेत त्याच्यामध्ये वृक्षारोपण झालेले आहे. 4थीच्या मुलांचं आरोग्य तपासणी झालेलं आहे. त्याच्यानंतर रंगभरण चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि आज आपण विद्यार्थी मेळावा आपण आज घेतो. याच्यानंतर महिला दिन साजरा करणार आहोत. त्याच्यानंतर कृतज्ञता दिन आपण साजरा करणार आहोत आणि असे अनेक उपक्रम, शिक्षकांच्या स्पर्धा आहेत, पालकांच्या स्पर्धा आहेत, असे अनेक कार्यक्रम आपण एप्रिल 2026 पर्यंत आपण करणार आहोत. त्याच्यानंतर जुलै 2026च्या पहिल्या आठवड्यामध्ये
आपण या रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ आम्ही करणार आहोत आणि त्या समारंभामध्ये आपण एक स्मरणिका प्रकाशित करणार आहोत. त्या स्मरणिकेमध्ये कमीत कमी प्रत्येकाने जर 5,000 रुपये जर देणगी दिली तर निश्चितपणे आपण त्या देणगीच्या रूपातून आपण स्मरणिका प्रकाशित करणार आहोत. माझ्यासाठी मी खूप बोललेलो आहे, तर निश्चितपणे आपण सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घ्या. हे जे व्रत आम्ही घेतलेलं आहे हे निश्चितपणे जास्तीत जास्त पुढे कसं नेता येईल याचा आम्ही सर्व प्रयत्न करतोय. आज रौप्य महोत्सवी वर्ष 2050 साली आपण शाळेचा सुवर्ण महोत्सव करणार आहोत आणि सुवर्ण महोत्सवाचे 25 वर्षानंतर तुम्ही सर्वजण साक्षीदार असतील अशी मी अपेक्षा करतो. आपण सर्वजण या ठिकाणी आलात, मोठ्या संख्येने यायला पाहिजे तर मी खूप अपेक्षा केली होती की बरेच विद्यार्थी भेटतील, परंतु काही प्रत्येकाचा बिझी शेड्यूल असतं, वैयक्तिक कामं असतात, त्याच्यामुळे कोणी जास्त आले नाहीत. तरी सुद्धा तुम्ही सर्व विद्यार्थी इथे आलात, खूप आनंद वाटला आणि मी निश्चितपणे धन्य झालेलो आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित आलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो, धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शुभस्ते शीघ्रम, म्हणजे शुभकामाला विलंब नको असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्या शाळेचे माझे विद्यार्थी यांनी या ठिकाणी एक घोषणा केलेली आहे आणि ती म्हणजे कैलासवासी राजाराम रामचंद्र देव व कैलासवासी सुरेखा राजाराम देव यांच्या स्मरणार्थ केदार सुरेश देव यांच्याकडून देणगी स्वरूपामध्ये रोख 5,555 रुपये या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो केदार सुरेश देव, आपले मनपूर्वक धन्यवाद. आपल्याला या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने सस्नेह भेट देत आहोत कीर्ती गुरुनाथ गोडे. धन्यवाद. देविका गुरुनाथ नसणे एक सुंदर असं पुस्तक आणि तुमच्या आमच्या मनाला एक चांगली तजेदारपणा देणारी फुलं आम्ही तुम्हाला भेट देत आहोत. मनपूर्वक धन्यवाद. आणि या स्पर्धेमध्ये दोन्ही प्रथमच होते आणि म्हणूनच प्रथम क्रमांक दोघांचा आहे, जयेशचा आणि रोशनचा. जयेश तात्या दिसले, विनंती आहे आपण आमच्या या पारितोषिकाचा स्वीकार करायचा आहे.